गरमागरम तुमच्या आवडीची मुंबईची लज्जतदार तवा पावभाजी एकदा चाकली की मन थांबणार नाही। गरम मसालेदार भाजीचा सुगंध, मऊ पाव आणि प्रत्येक बाईटमध्ये जादू। ताज्या भाज्यांचा रंग, लहान सहान मसाल्यांचा संगम आणि साध्या लोखंडी तव्यावर केलेली ही रेसिपी तुमच्या आठवणीमध्ये कायमची ठरणार। तर चला बघू कशी ही जादू घराच्या स्वयंपाकघरामध्ये तयार होते। याकरिता मी आठवडे बाजार आमच्या इकडे शनिवारचा असतो, त्यावेळीच मी सर्व भाज्या घेऊन आले होते। त्याकरिता सर्वप्रथम मटार सोलून घेतलेला आहे, त्यानंतर फ्लावर सुद्धा नीट करून घेतलेला आहे, गाजरचे छोटे तुकडे करून घेतलेला आहे, बटाट्यावरची साल काढून तो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे। यामध्ये टोमॅटो सुद्धा वापरलेला आहे शिजण्याकरिता। तुम्ही यामध्ये बीटरूटचा एक तुकडा सुद्धा वापरू शकता। बीटरूट घातल्यामुळे पावभाजीचा कलर एकदम अप्रतिम असा हॉटेल स्टाईल येतो, तसेच स्वाद सुद्धा खूप छान लागतो। भाज्या शिजवत असताना त्यामध्ये मी 1 ग्लासभर पाणी वापरलेलं आहे, त्यामध्ये किसलेलं आलं घातलेलं आहे, 1 चमचा मीठ टाकून मध्यम गॅसवरती कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहे, कुकर सुद्धा थंड होत आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता की कुकरच्या 3 शिट्ट्यामध्ये सर्व काही भाज्या एकदम मस्तपैकी अशा शिजलेल्या आहेत। स्मॅशर नसल्यामुळे मी घरातीलच ताक घुसळण्याचं साधन म्हणजे रवीचा वापर करून मी पूर्ण भाज्या स्मॅश करून कुस्करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर तव्यावरतीच तडका द्यायचा असल्यामुळे मी लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे। त्यामध्ये मी 2 मोठे चमचे बटर वापरलेला आहे। बटर चांगले वितळल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा तसेच बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा अगदी मंद गॅसवरती परतवून घ्यायचा आहे। मध्यम गॅसवर तव्यामध्ये परतवून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही कांद्याचा वापर जास्त प्रमाणात करू शकता किंवा कांद्याची पेस्ट सुद्धा बनवू शकता। कांदा चांगला परतवून तयार झाला आहे। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा मी यामध्ये ॲड केलेला आहे, तो सुद्धा अगदी 2 ते 3 मिनिटाकरिता चांगला परतवून घ्यायचा आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे, कोल्हापुरी लाल तिखट 1 चमचा, पावभाजी सुहानाचा पावभाजी मसाला 1 चमचा, गरम मसाला आणि थोडीशी हळद पावडर टाकून तेलामध्ये सर्व मसाले एकदम मध्यम गॅसवरती मी परतवून घेतलेला आहे। त्यानंतर आपण कुकरमध्ये ज्या काही भाज्या शिजवून घेतल्या होत्या ते स्मॅशरने मी स्मॅश करून घेतलेल्या होत्या, त्या भाज्यांची पेस्ट या तव्यामध्ये मी ॲड केलेली आहे आणि ती सुद्धा अगदी 2 ते 3 मिनिटाकरिता या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। त्यानंतर यामध्ये तुम्हाला हवे असेल तर तुमच्या प्रमाणामध्ये पाणी ॲड करू शकता। यामध्ये मी अर्धी वाटी पाणी ॲड केलेलं आहे, व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये मी शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 मोठे चमचे बटर घातलेला आहे। बटर टाकल्यामुळे अप्रतिम अशा चवीची ही पावभाजी बनते। तर ही पावभाजी अगदी गरमागरम खाण्यासाठी तयार झाली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब